राजकारणात अनेकदा निर्णय घेतले जातात, फायली फिरतात, बैठका होतात आणि प्रकल्प मात्र वर्षानुवर्ष रखडलेलाच राहतो. पण नगरविकास खात्याची जबाबदारी स्वीकारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट संदेश दिला, तो म्हणजे थांबायचं नाही आणि काम करायचं. ही केवळ घोषणा नव्हती, तर पुढील काही महिन्यात घेतल्या जाणाऱ्या निर्णयातून तो क्विक ॲक्शन मोड प्रत्यक्षातून दिसून आला. नगरविकास खाते म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे आणि संपूर्णच मुंबई महानगर प्रदेशाचा कणा. सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षानुवर्ष रखडलेले महत्वाचे प्रकल्प तातडीने आढाव्याखाली घेतले गेले. भूसंपादन, पर्यावरणीय मंजुरी, प्रशासकीय गुंतागुंत या सर्वच टप्प्यांवर थेट हस्तक्षेप करत फास्ट ट्रॅक निर्णय प्रक्रिया राबविण्यात आली. उद्देश एकच की कागदावरचे प्रकल्प जमिनीवर उतरवणे. या आढाव्यात केंद्रस्थानी होते राज्याच्या भविष्याचे वेग ठरवणारे प्रकल्प, म्हणजेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, धारावी पुनर्विकास, ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर. हे प्रकल्प केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता वेगाने पुढे जावेत यासाठी स्वतंत्र आढावा बैठका घेण्यात आल्या. याचबरोबर मुंबई आणि पुण्यातील मेट्रो नेटवर्कचा विस्तार, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यांना गती देण्यावरही ठोस भर देण्यात आला. मुंबईकरांचा कायमचाच प्रश्न तो म्हणजे रस्ते आणि त्यावरील खड्डे. पण यावरही एकनाथ शिंदेंनी थेट आणि ठाम भूमिका घेतली. मे 2026 पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा टाइमलाईनसह असल्यामुळे प्रशासनालाही स्पष्ट आदेशच मिळाला आणि कामाच्या गतीतही बदल दिसून आला. शहरातील सामान्य नागरिकांसाठी सर्वात मोठी गरज म्हणजे सुरक्षित घरं. MMR ग्रोथ हब प्रकल्पांतर्गत पुढील 5 वर्षात म्हाडामार्फत 8 लाख घरे उभारण्याची घोषणा करण्यात आली. यासोबतच SRA अभय योजना, म्हाडा ॲम्नेस्टी योजना या दोन्ही योजनांना मुदतवाढ देत अडकलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना मोठा दिलासा देण्यात आला. विमानतळाच्या फनेल झोनमधील उंची निर्बंधांमुळे सांताक्रूज, विलेपार्ले, कुर्ला परिसरातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी महत्वाचा आणि व्यावहारिक निर्णय घेतला. जर उंची निर्बंधांमुळे भूखंडाची संपूर्ण विकास क्षमता वापरता येत नसेल तर त्या बदल्यात TDR म्हणजेच ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स, मराठीत सांगायचं झालं तर समतुल्य हस्तांतरणीय विकास हक्क देण्यात येणार आहेत. हे TDR शहरातील इतर भूखंडांवर बांधकामासाठी वापरता येणार आहेत. याशिवाय मोकळ्या जागेच्या कमतरतेसाठी प्रीमियम मध्ये सवलत देत जिने व लिफ्टसाठी FSI वेगळा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फनेल झोनमधील पुनर्विकास प्रक्रियेला नवीन गती मिळाली. विकासक आणि नागरिक या दोघांसाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे या परवानग्यांची गुंतागुंत. त्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणालीमुळे या परवानग्यांची प्रक्रिया देखील सोपी, पारदर्शक आणि वेळबद्ध झाली. विकास म्हणजे केवळ सिमेंट किंवा कॉन्क्रीट नव्हे, हे ठामपणे मांडत 295 एकरांवर जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोड मधून उपलब्ध झालेली मोकळी जागा एकत्र करून मुंबईला एक संजीवनी मिळणार आहे, म्हणजेच एक नवा ग्रीन लंग मिळणार आहे. MMR मधील वाहतूक कोंडींवर नव्या युगातील उपाय राबवले जाणार आहेत. ड्रोन आधारित निरीक्षण आणि AI आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. MMRDAच्या तज्ज्ञ समितीमार्फत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून तात्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाय राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठाण्यासाठीही आकर्षक सार्वजनिक उपयोगाचे प्रकल्प मंजूर केले आहेत. 260 मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर, 25 एकर टाउन पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कॉन्सर्ट एरिया यांचा त्यात समावेश आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेले पुढील 4 निर्णय तर राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय ठरले. संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि झोपडपट्टी धारकांसाठी नवीन पुनर्वसन धोरण, पागडी मुक्त मुंबई अंतर्गत पिढ्यानपिढ्या राहूनही मालकी हक्क न मिळालेल्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच 10 लाख ओसी नसलेल्या घरांना अभय आणि गिरणी जमिनींवर चाळी आणि झोपडपट्ट्यांचा जलद पुनर्विकास. हे 4 निर्णय थेट मुंबईतील मोठ्या मतदार वर्गाला लाभ देणार आहेत. टीकाकार विचारतात की हे निर्णय निवडणूक डोळ्यासमोरून ठेवून घेतले आहेत, पण समर्थकांचं म्हणणं वेगळंच आहे. एकनाथ शिंदे योग्य वेळ साधून सामान्य माणसाला थेट कसा फायदा होईल असेच निर्णय घेत असतात.
आज शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेने जी पावलं टाकली जात आहेत त्यामागे आहे वेगवान निर्णय, ठोस अंमलबजावणी आणि कॉमन मॅन केंद्रस्थानी ठेवलेली दृष्टी. लाडकी बहीण योजनेपासून ते शहरी विकासाच्या निर्णायक पावलांपर्यंत ही ओळख त्यांच्या निर्णयातून पुन्हा पुन्हा दिसून येते आणि स्पष्ट होते. एकनाथ शिंदे म्हणतात की ही केवळ सुरुवात आहे, पण पुढचं चित्र कसं असेल याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सागर वेग.